नमस्कार, प्रगती टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे. वाई नगर परिषदेच्या तब्बल 5 कोटी रुपयांच्या निविदेवरून सोशल मीडियावर आरोप प्रत्यारोपांचा धुळा उडाला असतानाच आता या वादाला नवं वळण मिळालंय. पत्रकार परिषद घेत नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी विरोधकांच्या आरोपांना सडेतोड उत्तर देत नगरपालिकेची तब्बल 75 लाख रुपयांची बचत झाल्याचा दावा केलाय. नेमकं काय म्हणाले नगराध्यक्ष, पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. नमस्कार वाईकर नागरिक. काल सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या बदनामीची एक पोस्ट व्हायरल होते. या पोस्टच्या अनुषंगानं मी माझा लेखी खुलासा सोशल मीडियाच्या माध्यमातून केलाय, परंतु व्हिडिओच्या माध्यमातून मी अजून एक खुलासा आपणापुढे सादर करतो. आपण अतिशय श्रद्धेनं आणि आत्मविश्वासानं मला या ठिकाणी नगरपालिकेमध्ये पाठवलंय. तर ते करत असताना ज्या टेंडर प्रक्रियेसंदर्भात जो आरोप केले जात आहेत त्याच्यामध्ये 75 लाख रुपयाचं सेव्हिंग वाई नगरपालिकेचं ह्या टेंडरच्या माध्यमातून झाले. 15% बिलो असलेली निविदा जी प्रशासनानं आमच्या पुढे L1 धारक म्हणून दिली, ती निविदा आम्ही मंजूर केली. ही सगळी निविदा प्रक्रिया ही प्रशासन राबवतं. याच्यामध्ये पदाधिकाऱ्यांचा कुठलाही हस्तक्षेप नसतो. जे प्रशासनानं अभिप्राय दिले त्या अभिप्रायाच्या अनुषंगाने ही निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. याच्यामध्ये आम्ही समितीचे सदस्य, स्टँडिंगचे किंवा याच्यामध्ये मी लोकनियुक्त नगराध्यक्ष माझा कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप नाही. याच्यामध्ये माझ्या असा एक आरोप केला जातोय की ते सृष्टी कन्स्ट्रक्शन कोण आहे मला माहिती नाही, तर त्यांना फेवर मी त्याच्यामध्ये हे केलं की बाबा तिसरं टेंडर मी उघडायला लावलं वगैरे. असं जे उघडायला लावलेलं जे टेंडर आहे हे त्यांच्याच अभिप्रायानुसार उघडलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये समितीचं आणि जे सदस्य आहेत, निविदा समितीचे सदस्य जे 4 आहेत, त्याच्यामध्ये अकाउंटंट, ऑडिटर, CO आणि शाखा अभियंता, या सर्वांनी मिळून जे अभिप्राय आमच्या समोर ठेवले त्याचा अवलोकन करता जो निष्कर्ष निघाला त्या निष्कर्षाच्या अनुषंगानं ही टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली. त्याच्यामुळं याच्यामध्ये आमचा कुठलाही हितसंबंध नाही आणि हे आम्ही सर्व कागदपत्र हे नगरपालिकेमध्ये खुली आहेत नागरिकांना बघण्यासाठी. तरी मी वाईकर नागरिकांना असं आवाहन करतो की याच्या संदर्भात आपण कधी या कागदपत्रांची येऊन शहानिशा करा आणि याच्यामध्ये आपण जसे इलेक्शन काळात आमच्या पाठीशी उभे राहिला तसेच अशाही काळात, संकटाच्या काळात आमच्या मागे उभे राहा, अशी या निमित्तानं मी विनंती करतो. दरम्यान नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या या खुलाशानंतर वाईच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झालीय. या प्रकरणावर विरोधकांची भूमिका काय असेल आणि पुढे आणखी कोणते खुलासे समोर येणार याकडे आता संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय. प्रगती टाइम्स न्यूजसाठी प्रवीण गाडे, वाई, सातारा.